आता एक मोठी बातमी। भाजपच्या रोपट्याला वरून दाढीवाला डिंक्या रोग आणि खोडावर गुलाबी अळी लागल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। नागपुरात झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली। यावेळी नागपुरातील 6 जागा निवडून आणणार असा निर्धार त्यांनी केलाय। तर शिवसेना संपवायचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत। हिम्मत असेल तर शिवसेना संपवून दाखवाच असं आव्हान उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलंय। संत्र्याला तो एक डिंक्या रोग येतो ना, कुठे पोखरतो? खोडाला। तसा भाजपला आता एक दाढीवाला डिंक्या रोग झालाय, तो त्याचं खोड पोखरतोय आणि कापसावरती गुलाबी अळी पडते ना। जॅकेट असतं की नाही मला माहिती नाही, पण गुलाबी असते। त्याच्यामुळे ह्या भाजपचं रोपटं जे संघाने पोसलं जोपासलं त्या भाजपच्या रोपट्याला आता वर्ण गुलाबी अळी आणि खोडकिडा, दाढीवाला खोडकिडा लागलाय। मोहनजी, हा भाजप तुम्हाला मान्य आहे का? तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे। म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेल तर तुम्ही अमित शहा नाही, तुम्ही अब्दाली आहात। अब्दाली, अहमद शाह अब्दाली। आणि 4 दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले बंद दाराड। काय? उद्धव ठाकरेला संपवा, शरद पवारांना संपवा, त्यांचा पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बूथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा। अहो अमित शहाजी, हे बंद दाराडचे धंदे तुमचे सोडा। हिम्मत असेल तर इकडे मैदानात या, शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा। राज्यात पावसाचा जोर ओसरलाय। 5 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या बहुतेक भागात उघडीप असणार आहे। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। मीरा शहराचा पाणीपुरवठा सलग दुसऱ्या आठवड्यात देखील शटडाऊनमुळे विस्कळीत झालेला आहे। त्यामुळे शहरात पाणी ओढवली असून पाणीपुरवठा 60 ते 70 तासांवर गेलाय। आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 4920 क्विंटलची आवक झाली। यात सर्वाधिक आवक पुणे बाजारात 3240 क्विंटलची झाली। टोमॅटोला कमीत कमी 2100 रुपयांपासून 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे। सरकारने जीएसटी बाबत करदात्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। ज्या करदात्यांना 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षांसाठी जीएसटी डिमांड नोटिसा मिळाल्या आहेत ते आता व्याज आणि दंडाशिवाय त्यांची थकबाकी भरू शकतात। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी 5000 रुपये अनुदान सोमवारी हस्तांतरित करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। या माध्यमातून सुमारे 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत। रविवारपासून राज्यातील काही बाजार समितीमध्ये कांद्याची 32000 आवक झालेली आहे। या 2 दिवसात कांद्याचा दर चांगलाच घसरलाय, तर कमीत कमी 2300 रुपयांपासून ते सरासरी 4400 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये उडीदाची आवक 23 क्विंटल झाली, तर त्याला सर्वसाधारण दर 6200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 71 क्विंटल आवक झाली, तर त्याला सर्वसाधारण दर 4273 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। गेल्या काही दिवसात गव्हाच्या दराने उसळी घेतली असून प्रति क्विंटल किमान 2400 आणि कमाल 2600 रुपयांपेक्षा अधिक दर मिळतोय। यामुळे वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या शेतीमालाची दैनंदिन आवकही उच्चांकावर आहे। मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने टोमॅटो, फ्लावर आणि शिमलाच्या भावात वाढ झाली आहे, तर घेवडा आणि कांद्याच्या भावात घट झालेली आहे। अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत। गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले होते, मात्र आता बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याने मेथीसह चाकवा, तंबाडी आणि पालक या भाज्यांच्या दरात घसरण झालेली आहे। जवळपास 30 ते 40% दरात घसरण झाल्याचं समोर आलंय।